आज सकाळपासून ज्या पद्धतीने बातम्या येत आहेत की आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या समवेत युपीटीच्या खासदारांची बैठक झाली, रात्रभर बैठक झाली, त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. जर बैठक झालीच नाही आहे, ते खासदार येऊन एकनाथ शिंदे साहेबांना भेटलेच नाही आहेत, एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे की बाबा माझं आणि या खासदारांची काही बैठक झालेली नाही आहे, श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा स्पष्टीकरण केलेलं आहे, तरी सुद्धा अशा पद्धतीच्या बातम्या येणं, बातम्या पसरवणं, अरविंद सावंतांना त्यासाठी माझे 2 तुकडे करा, शपथ घ्यावी लागते, आणाभाका घ्याव्या लागतायत, अशा पद्धतीच्या ज्या चर्चा येत आहेत त्या चुकीच्या आहेत. आणि आम्हाला काळजी आहे अरविंद सावंतांची, ते आमचे नेते होते, की त्यांना असं टाहो फोडून सांगावं लागतंय मी फुटणार नाही, मी शेवटपर्यंत राहणार. यावरून शेवटी आम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागलं की अशा कुठल्याही पद्धतीची बैठक झालेली नाही आहे. कशा करता ह्या चर्चा कोण घडवतंय, नक्की यामागचं कारण काय? शिवसेना युबीटीचा अंतर्गत हा प्रश्न आहे का? आदित्य ठाकरे ग्रुप, संजय राऊत ग्रुप, हे जे काही वाद सुरू आहेत त्याचा हा काय प्रकार आहे का? मग त्यासाठी आमच्या पक्षाला कशाला गृहीत पकडलं जात आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं नाव कशाला घेतलं जात आहे, या दोघांमध्ये जी काही स्पर्धा सुरू आहे याचा हा परिपाक आहे का? अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्यामुळे आम्हाला हे स्पष्टीकरण द्यावं लागतं. ठीक आहे नरेशजी, उत्तर घेऊयात आपण याच्यावर, पण तरी सुद्धा अचानक वेगळा ॲटिट्यूड काय याचं उत्तर मात्र तुम्ही मला स्पष्टपणे दिलं नाही. असो, मी अंबादासजींकडे जाते. अंबादासजी, एकतर यांचे जे मुद्दे आहेत की ठाकरे गटातनंच अशा पद्धतीच्या काही वावड्या पसरवल्या जात आहेत, तो एक मुद्दा आहेच, पण त्या व्यतिरिक्त